आयुष्यात कितीही संकट असली तरी मनुष्याला जगण्याचा मोह सुटत नाही। हीच तर गंमत आहे। कितीही संघर्ष असला तरी माणसाला प्रत्येक क्षण हा आनंदात जगायला आवडतो, पण परिस्थिती माणसाच्या हाताबाहेर असते आणि समस्या मोठ्या वाटू लागतात। जे खंबीरपणे आयुष्यातल्या समस्यांना सामोरे जातात आणि खंबीरपणे न डगमगता उभे राहतात ते समाधानी जीवन जगतात। पण जे समस्यांना घाबरून मधला सोपा मार्ग शोधायला जातात ते भरकटतात आणि स्वतःचं आयुष्य खडतर करून घेतात। तसंच काहीसं घडत आहे आजच्या या गोष्टीमध्ये। आजची गोष्ट आहे नवी मुंबई वाशी इथली। विजय हा त्याची आई निलिमा सोबत राहत होता। एकंदरीत आई निलिमा आणि विजय या दोघांचा छोटा कुटुंब होता। विजयचे वडील विजय 8 वर्षांचा असतानाच वारले होते। कुटुंबाची सगळी जबाबदारी विजयच्या आईवर म्हणजेच निलिमावर होती। निलिमाने मुलाला वाढवलं आणि शिकवलं होतं। विजय हा ITI मध्ये चांगला नोकरीला होता। त्याचा पगारही व्यवस्थित होता। सगळं काही सुरळीत चालू होतं। जसं निलिमाचं वय वाढत गेलं तसं निलिमाला गुडघेदुखीचा त्रास होऊ लागला आणि विजयला जाणू लागलं की त्याच्या आईचं वय होत चाललंय आणि तिला गुडघेदुखीचा त्रास होतोय। अगं आई आलीस? ये बस बस। अगं आई तुला मी किती वेळा सांगितलंय की भाजी आणायला जाऊ नकोस म्हणून। अगं मी जात जाईन ना। हे बघ, तू आणलेली भाजी काय मला आवडत नाही, कळलं ना? मी जाते हळूहळू। ठीक आहे, हा चल बरं आई मी येतो। मला कदाचित उशीर होईल आज यायला आणि जर का उशीर झाला तर मी तसं तुला फोन करून कळवेन। हे बघ, नक्की फोन करून कळव। मागच्या वेळेला तुला उशीर झाला पण तू कळवलं नाहीस म्हणून। ओके आई, ह्या टाइमला तसं काही नाही होणार, मी तुला फोन करेन। हे बघ, तसं नाही रे, पण तुला उशीर झाला ना का जीव माझा कासावीस होतो रे, म्हणून म्हणते कळव। ठीक आहे, येतो। नीट जा। हो आई ग, झाला। दुखतोय ना गुडघा? अगं आई मी तुला किती वेळा सांगितलं की आपण मोलकरीण ठेवूया म्हणून। काय नको मोलकरीण वगैरे। बघ, हा तुझा हट्ट ना नेहमीच मध्ये येतो। अगं आई आता मला सांग, जर आपण मोलकरीण ठेवली तर तुझा हा गुडघादुखीचा त्रास कमी नाही का होणार? मला सांग, ह्या घराचा कामाचा भार हलका नाही का होणार? पण तू ऐकतच नाहीस। हे बघ, मोलकरीण वगैरे काही नको, उगाच खर्च। आणि त्या मोलकरणी मनापासून काही कामं करत नाहीत, त्या वरवरची कामं करतात, कळलं ना? आणि तसं पण मला तुला खर्चात पाडायचं नाहीये। हे बघ आई, मी आता तुझं काही एक ऐकणार नाही, काही नको। त्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये काकू राहतात ना, त्यांना मी विचारतो घरकामासाठी कोणी बाई आहे का। मी तुला सांगते काही गरज नाहीये। मी करतो घर, तू गप्प कर, काय मनाला वाटेल ते कर। हा हॅलो काकू, हा विजय बोलतोय। नाही, थोडं काम होतं तुमच्याकडे। नाही, आम्हाला घर कामासाठी एक मोलकरीण हवी होती। अच्छा, आहे का तुमच्याकडे? बरं बरं बरं। नाही नाही, तिच्या पगाराचं काही टेन्शन घेऊ नका, ते मी व्यवस्थित देईन तिला। हा फक्त तिला उद्या घरी येऊन भेटायला सांगा। ओके ओके ओके, थँक्यू। चला, मोलकरीण उद्या येणार आहे। झालं आता मनासारखं? हो झालं झालं। चल येतो, मला उशीर होतोय। ये, नीट जा। बाय। हा। विजयला त्याच्या आईच्या गुडघेदुखीचा त्रास बघवत नव्हता, म्हणून मोलकरीण घरी कामाला ठेवायचा प्रस्ताव त्याने आई समोर मांडला। आईला मोलकरीण ठेवायचा नकार होता, पण विजयने तिचा हट्ट ऐकला नाही, कारण विजयला आपल्या आईच्या गुडघेदुखीच्या वेदना या पाहवल्या नाही आणि मोलकरीण ठेवण्याचा निर्णय त्याने घेतला। ठरल्याप्रमाणे मोलकरीण दुसऱ्या दिवशी विजयच्या घरी त्यांना भेटायला आली। नमस्कार साहेब। नमस्कार। ते चव्हाण काकींनी पाठवलं होतं, तुम्हाला घरकामासाठी बाई हवी होती ना? तर तुमचं नाव काय? साहेब माझं नाव कुसुम। कुसुम। बरं कुसुम, कसं आहे, तुला घरातली सगळीच कामं करावी लागतील, म्हणजे भांडी घासणं, कपडे धुणं, घरातली साफसफाई, आणि दर महिन्याला मी तुला 6,000 रुपये पगार देईन। मोलकरीण कुसुम तिचं काम चोखपणे करत होती। निलिमा तिच्या कामावर खुश होती।
मोलकरीण कुसुम आल्यामुळे आता निलिमाचा कामाचा भार कमी झाला होता. निलिमा कुसुमला मोलकरीणप्रमाणे नाही तर आपल्या मुलीप्रमाणे वागवत होती. कुसुम आता विजय आणि निलिमाच्या कुटुंबियांचा एक भाग झाली होती. आई द्या मी लागते. अगं राहू दे, तू तुझं काम कर. काय म्हणतेस? कसे आहेत घरचे मुलं वगैरे? सगळं मस्त व्हायचं. हो ना. तर तुमचं पायाचं दुखणं बरं आहे का? हो ग, तू आल्यापासून खरंच थोडी सेवा करतेस ना, बरं वाटतं. निलिमासाठी आता सगळं काही सुरळीत चाललं होतं. आता फक्त निलिमाला चिंता होती ती विजयच्या लग्नाची. म्हणून निलिमाने ऑनलाईन वरून विजयच्या लग्नासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली आणि अखेरीस निलिमाला विजयसाठी योग्य मुलगी सापडली. तिने विजयला सांगितलं की त्यांनी विजयसाठी मुलगी पसंत केली आहे. निलिमाने विजयला त्या मुलीचा फोटो आणि प्रोफाईल देखील दाखवलं. विजयलाही ती मुलगी पसंत पडली आणि विजयने लगेचच होकार दिला. विजयने होकार दिल्यामुळे निलिमाने मुलीच्या घरच्यांची भेट करून दिली आणि लग्नाची बोलणी केली. मुलीने सुद्धा विजयला होकार दिला आणि त्यांचं लग्न ठरलं. आपल्या मुलाचं लग्न ठरलं आहे म्हणून निलिमा खुश झाली होती. काय विजय, काय चालू आहे? काय नाही ग, नेहमीच ऑफिसचं काम. अजून काय? तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. हे बघ, त्या ऑफिसचं काम बंद कर. अगं आई, फार इम्पॉर्टंट आहे ग. असू दे, हे नेहमीच आहे. हे बघ, मी तुझ्या बायकोसाठी हे मंगळसूत्र बनवलंय. हे कंगन आणि हा नेकलेस अगं कसं आहे? कुठून आणलं हे? ह्या आधी मी कधीच नाही पाहिलंय. अरे, माझ्या आयुष्यातली जी कमाई आहे ना, त्यातून पै साठवले आणि त्याच्यातून हे बनवलेत मी माझ्या सुनेसाठी. माझी सून जेव्हा हे दागिने घालेल ना आणि मिरवेल तेव्हा लोक म्हणतील, वा, काय निलिमा साटमची सून आहे. एकूण खरं सांग, आवडले ना तुला? एकदम फर्स्ट क्लास आहेत, एकदम लेटेस्ट. काय ग कुसुम, इकडे काय बघतेस? काही नाही मॅडम. काम कर. विजयच्या लग्नाची बोलणी झाली. निलिमाने आपल्या होणाऱ्या सुनेसाठी दागिने सुद्धा बनवून ठेवले होते. लग्नाची सगळी तयारी झाली होती. सगळं व्यवस्थित झालं होतं. एक दिवस विजयला सुट्टी होती. अचानक मोलकरीण कुसुम हिचा नवरा राकेश हा दारू पिऊन विजयच्या घरी आला. अरे विजय, हे एवढं काय वाचतोयस? काय नाही काय, ते ऑफिस प्रोजेक्टचा रिपोर्ट आलाय ना, तोच वाचतो. अच्छा. हे कुसुम, कुसुम जरा बघ कोण आलाय. इथं लपून बसले काय? पैसे दे, पैसे. कोणात तुम्ही आणि डायरेक्ट घरी कसे घुसताय? हे आपण तुझ्याशी वार्ता करत नाही काय? तुला बस हे पैसे दे. तुम्ही इथे कशाला आलात? जावा इथून. कशाला आला म्हणजे? नाही आला पाहिजे होतं काय? हा, तुम्ही दोघं काय मजा मारता ते कळेल ना लोकांना. ए, काय पण बडबडू नकोस हा. हे का, पैसे दे. हो, मी इथे काम करायला येते. तुम्ही इथे कशाला आलात? जावा इथून. मला माहिती नाही, मला पैसे दे. कुसुम, कोण आहे हा माणूस आणि हा इथे कशाला आला? पैसे, हा माझा नवरा आहे. दारूसाठी पैसे मागायला आला. काय नाही, तुला लाज नाही वाटत? बायकोकडे पैसे मागतोस आणि दुसऱ्यांच्या घरात येऊन तमाशा करतोस. हो, तुम्ही गप्पा बसाव. नवरा बायकोच्या भांडणामध्ये तुम्ही कशाला बोलता? ए, आवाज कमी करा. माझं घर आहे आधीच सांगतो. चल हे,
हात लावायचा नाही हा? तिला सांग मग पैसे द्यायला आपण जातो. अहो, पैसे खरंच- मागितले की नाटक करते. अहो खरंच माझ्याकडे पैसे नाहीयेत. तुम्ही जावा इथून. मला माहित नाही पैसे. तुला पैसेच हवेत ना? हे घे, चल जातो. खूप पैसे आहेत तुमच्याकडे. ए, मिळाले ना पैसे निघ. हा, जातो ना. आणि जर परत जर जिंकताव कंप्लेंट करीन. चल निघ. जिंकताव मग. चल निघ. कुसुमी नेहमीच आहे का ग? हो बाईसाहेब. तो काहीच करत नाही आणि तुझ्या जीवावर दारू पितो. हो. काय बोलायचं या माणसांना खरंच कळत नाही. जाऊ दे, चल तू काम कर. एक दिवस निलिमा आणि विजयच्या फॅमिलीमध्ये एक फंक्शन होतं. त्यासाठी निलिमा आणि विजयला 2 दिवसांसाठी नातेवाईकांकडे जायचं होतं. म्हणून मग त्यांनी त्यांची मोलकरीण कुसुमला सुद्धा 2 दिवसाची सुट्टी दिली. जेव्हा निलिमा आणि विजय आपली फॅमिली फंक्शन आटपून घरी परत आले तेव्हा बघतात तर काय, त्यांच्या दाराचं कुलूप कोणीतरी फोडलं होतं. घर अस्ताव्यस्त होतं, तिजोरी तोडली होती. निलिमाने कष्ट करून आपल्या सुनेसाठी बनवलेले दागिने सुद्धा चोरीला गेले होते. निलिमा आणि विजयला काहीच सुचत नव्हतं. विजयने लगेच पोलिसांना कळवलं आणि पोलीस चौकशीसाठी विजयच्या घरी आले. बरं विजय तुम्हीच ना? हो साहेब. तुम्हीच आम्हाला कॉल केला. हो साहेब, मीच तुम्हाला कॉल केला होता साहेब. काय झालंय ना? साहेब आमच्या घरी चोरी झाली साहेब. काही पैसे आणि काही दागिने. दागिने सुद्धा गेले साहेब. अच्छा, दागिने पण. मला सांगा हे सगळं घडलं कधी? साहेब आम्ही 2 दिवसापूर्वी आम्ही फॅमिली फंक्शनसाठी गेलो होतो आणि जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा आमचं घराचं कुलूप कोणीतरी फोडलं होतं साहेब. आणि आमच्या घरातली तिजोरी पण फोडली होती. आमचे दागिने आणि सगळी रक्कम सुद्धा घेऊन गेली साहेब. हो साहेब, पै करून मी माझ्या होणाऱ्या सोन्यासाठी दागिने केले होते हो साहेब. माझी कष्टाची सगळी कमाई केली. इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला खरंच विनंती करते त्या चोरांना पकडावं. बघा मॅडम, तुम्ही काळजी करू नका, आम्ही नक्की चौकशी करू. बरं मला सांगा, तुम्हाला कोणावर संशय वगैरे? संशय तसं नाही सांगू शकत साहेब. साहेब आठवलं, एकदा राकेश आमच्याकडे आला हो होता. हो हो राकेश कोण? हो, आमच्या घरामध्ये ती कुसुम घरकाम करते ना, हो तिचा नवरा. अच्छा. बरं तुम्हाला असं काय वाटतं की राकेश याच्या मागे असेल? हो, तर राकेश काय काम करतो काय माहित नाही साहेब. पण त्याचं वागणं पण जाम विचित्र आहे हो. साहेब. म्हणजे त्या दिवशी तो आमच्या घरी आला आणि तो तमाशे करू लागला. कुसुमकडनं पैसे सुद्धा मागत होता. दारूसाठी तो पैसे मागतो आणि तिला मारतो सुद्धा, असं कुसुमच सांगत होती आम्हाला. एकदम वाईट माणूस आहे हो तो. साहेब, आम्हाला तर त्याच्यावरच संशय. हो. अच्छा, मला सांगा, जेव्हा तुम्ही 2 दिवसांसाठी बाहेर गेलो त्यावेळी कुसुम कुठे होती? साहेब आम्ही जाणार होतो ना बाहेर, म्हणून मग कुसुमला सुद्धा 2 दिवसाची सुट्टी देऊन टाकली. अच्छा, घरची चावी तिच्याकडे दिली नव्हती? नाही. अच्छा, मला कुसुमचा पत्ता मिळेल? हो हो साहेब. दे विजय पत्ता दे त्यांना. त्यांचा पत्ता आहे 41-1221. आपण बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्यावर कधी मोठं संकट ओढू शकतं याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते. जसं की आपण ज्याला घर कामाला ठेवतो, आपण त्याची व्यवस्थित शहानिशा करत नाही किंवा त्या व्यक्तीबद्दल माहिती घेत नाही, त्याची पडताळणी करत नाही. या गोष्टी केल्या पाहिजेत, तरच आपण अशा प्रकारच्या संकटांपासून वाचू शकतो. पोलिसांनी विजयकडून कुसुमच्या घराचा पत्ता मिळाल्यावर पोलीस तातडीने कुसुमच्या घरी कुसुम आणि कुसुमच्या नवऱ्याची म्हणजेच राकेशची चौकशी करायला त्याच्या घरी पोहोचले. तुमचं नाव राकेश? हो साहेब. आणि तुमचं कुसुम? हो साहेब. हे तुमचे मिस्टर आहेत ना? हो. मला सांगा, तुम्हाला माहिती का तुम्ही जिथे काम करता ते साटम कुटुंब, तिथे घरफोडी झाली? हो, दागिने चोरले गेले. माहिती? नाही माहिती? नाही साहेब. अच्छा, एकंदरीत ती जी चोरी झाली ना, आम्हाला संशय आहे की तुमचा हात आहे दोघांचा. साहेब काय बोलता? आम्ही चोरी बिरी नाही केली साहेब. काही बोलता तुम्ही? चोरी नाही केली? नाही. तुझ्याबद्दल तर खूप हिस्ट्री काढली आहे.
आम्हाला कळलंय की दारू पिण्यासाठी तू काय काय करतोस, स्वतःच्या बायकोलाही मारतोस ना, है ना? साहेब मान्य आहे, मी दारू पिऊन बायकोला मारतो, पण असं चोरी बिरी नाही करणार. विचारा तिला. हो साहेब, माझा यांच्यावर एवढा विश्वास आहे, ते असं काही नाही करणार. विश्वास? हो साहेब. मग जेव्हा ते कुटुंब बाहेर गेलं होतं 2 दिवसांसाठी आणि तुम्हाला सुट्टी दिली होती, त्यावेळी तुम्ही कुठे होता? साहेब कुसुमच्या माहेरी गेलो होतो. पाहिजे तर विचारा तिच्या माहेरी. माहेरी? हो. का? साहेब, माझ्या वडिलांची तब्येत ठीक नसते, मला त्यांना भेटायला जायचं होतं, पण कामामुळे ते शक्य होत नव्हतं. आणि विजय साहेबांनी मला 2 दिवसाची सुट्टी दिली, तर मी माहेरी निघून गेलो. एकंदरीत कळलंच खरा गुन्हेगार कोण आहे ते. पोलिसांनी कुसुम आणि तिचा नवरा राकेश याची कसून चौकशी केली, पण त्यांच्या विरोधात त्यांना काहीच पुरावा मिळाला नाही. पोलिसांनी कुसुमच्या माहेरी जाऊन चौकशी केली, तेव्हा कुसुम आणि राकेश खरं बोलत आहेत असं त्यांना कळलं. पण पोलिसांचा राकेश आणि कुसुमवर संशय होताच, म्हणून पोलीस त्या दोघांवर नजर ठेवून होते. त्याचबरोबर पोलिसांच्या हाती काही पुरावा लागतो का म्हणून पोलिसांनी विजयच्या शेजाऱ्यांची देखील चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा दोरा सापडला. म्हणून सांगतो की आपल्याला पाणी अडवलं पाहिजे, पाणी हिरवलं पाहिजे. त्यांनी काय होणार की आपल्याला फायदा पुढे जाऊ. हा नमस्कार. हा नमस्कार. एक्सक्यूज मी, जरा मला विचारायचंय. हा बोला. तुम्ही याच बिल्डिंग मध्ये राहता का? मग तुम्ही विजय साटमला ओळखत असाल? विजय ना? अरे लहानाचा मोठा आमच्या समोर झालाय. अच्छा. माहिती आहे, संशय काय म्हणजे आम्हाला काय माहिती नाही का? संशय काय मला? आपण पण नाही, आपण नाही. तुम्हाला कोणावर संशय नाही? चला आपण कसं संशय घेणार? गोष्ट मला विजयबद्दल खटके असते की ऍक्च्युली साहेब काय झालं माहिती का, विजय ना बरेच त्यांना पैसे देणार आहे, बरेच त्यांनी पैसे दुसरे सगळ्यांकडनं घेतले, माझ्याकडनं मग विचारला. हा काय झालं म्हणजे चोरी झाली ना, तर दुसऱ्या दिवशी विजयने मला 4 लाख रुपये आणून दिले. हा तर मी बोललो होतो, पण आपण कशाला मला कळलं ना. हा हे मी तुम्हाला सांगितले, तुम्ही कोणाला बोलू नका. कोणाला नाही? त्यात मी काय म्हणतो, तुम्ही पण चौकशी करायचं. त्या एका व्यक्तीने दिलेल्या स्टेटमेंटवरून ह्या तपासाची वाटच पलटली. त्या व्यक्तीच्या स्टेटमेंटवरून पोलिसांसमोरील चित्र स्पष्ट झालं होतं की ह्या मागे विजयचाच हात आहे. पोलिसांनी थोडी शहानिशा केली आणि विजयची चौकशी केली. काय रे झालंय, मिळतील ना आपले दागिने? अगं आई, अगं तू नको टेन्शन घेऊ, पोलीस आहेत ना, ते नक्कीच पकडतील चोरांना. बघ अरे इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही? हा, तुम्ही इथे सापडले का चोर? सापडला का चोर? मित्रा, चांगला अभिनय करतो. तुझं अभिनयाचं ना कौतुक करावं तितकं कमी आहे. साहेब तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. जुगार कसा खेळायचा ते कळतं, पण मी काय बोलतोय ते कळत नाही. काय रे, त्या घरात जी चोरी झाली त्याच्यात कोणाचा हात होता? आता आमच्या पद्धतीने विचारपूस करू की बोलणार आहेस? हॅलो बोल. विजय, आपल्या घरात जी चोरी झाली त्याच्या मागे तुझा हात आहे? खरं सांग, तुला माझी शपथ आहे. आपल्या घरात जी चोरी झाली त्यात माझाच हात आहे. हा? अरे अरे पण तू असं का केलंस? माझ्यावर खूप कर्ज झालं होतं आई. कशामुळे एवढं कर्ज झालं? मला खूप पैसे कमवायचे होते आई, पण हे नोकरी करून शक्य नव्हतं, म्हणून मग मी जुगार खेळायला लागलो. जुगार? हो आई, 1-2दा मी जुगारात पैसे जिंकलो,
पण मग मी पैसे हरत गेलो. मग ते गमावलेले पैसे मिळवण्यासाठी मी अजून कर्ज घेत गेलो आणि मी कर्जात गुंतत गेलो, गुरफटत गेलो आई. मग काही दिवसांनी मला कळलं की आईने काही दागिने बनवलेत. मग माझ्या डोक्यात एक प्लॅन आला साहेब. जेव्हा आमचं फॅमिली फंक्शन होतं तेव्हा मी माझ्या मित्राच्या मदतीने घरात चोरी केली साहेब. आई सॉरी यार. विजय, अरे मला हे आधी सांगितलं असतंस तर कदाचित मी तुला यातून बाहेर काढलं असतं. पण तू जुगाराच्या नादापायी फार बुडालास आणि त्या जुगारामुळे मी कष्टाने कमवलेले पैसे सगळे घालवलेस. खरंच तू माझा विश्वासघात केलास. आई माझी चूक झाली आई. आता जी काही चूक निस्तरायची आहे ना ती आज जेलमध्ये खडी फोडून, समजलं का? अरे जुगार खेळता खेळता आयुष्याचा जुगार केलायस. इन्स्पेक्टर साहेब, याला घेऊन जा आणि याला कठोरातली कठोर शिक्षा करा. ए चल रे, जा. आई माफ कर. साहेब काय बोलला ना? जीवनात कितीही संकट आली तरी माणसाने चांगुलपणाची कास सोडू नये आणि वाईट मार्गाला जाऊ नये. झटपट मिळवलेला पैसा आणि झटपट मिळवलेला आनंद हा कधीही दीर्घकाळ टिकत नाही. त्याशिवाय झटपट आणि आड मार्गाने मिळवलेला पैसा हा नेहमी माणसावर संकट ओढावतो. त्यापेक्षा सरळ मार्गाने कष्टाने मिळवलेला पैसा हा माणसाच्या आयुष्यात दीर्घकाळ टिकतो आणि कायम माणसाला समाधानी ठेवतो. तर पुन्हा भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सावध रहा, सज्ज रहा, सतर्क रहा आणि पाहत रहा क्राईम झोन.